नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या गणिताच्या सत्रात आपले खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला माहितीच आहे की वर्ग समीकरणे आणि विशेषतः त्यावरील शाब्दिक उदाहरणे म्हटलं की अनेकांच्या मनात थोडी भीती असते. पण आज आपण ती भीती पूर्णपणे आणि कायमची दूर करणार आहोत. गणित हा विषय कधीच अवघड नसतो, फक्त ते समजून घेण्याची एक योग्य पद्धत असावी लागते. आणि आज आपण तीच अगदी सोपी पद्धत शिकणार आहोत. तर आजच्या या सत्रात आपण काय काय पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण एक अतिशय सोपी मूळ पद्धत समजून घेऊ. त्यानंतर या पद्धतीचा वापर करून वयाची आणि क्रमिक संख्यांची उदाहरणे सोडवू. पुढे जाऊन वेग आणि भागाकाराची थोडी प्रगत उदाहरणे पाहू आणि शेवटी या सर्वांची छान उजळणी करू. चला तर मग सुरू करूया. भाग 1. आपली मूळ पद्धत. बघा, गणित हा काही पाठांतराचा विषय नाही आहे. तो पूर्णपणे तर्काचा म्हणजेच लॉजिकचा विषय आहे. कोणत्याही मोठ्या किंवा अवघड वाटणाऱ्या गणिताला सोडवण्यासाठी आपला पाया, आपली मूळ पद्धत एकदम भक्कम असावी लागते. आणि ही पद्धत म्हणजे या 6 सोप्या पायऱ्या. कोणतीही पायरी न गाडता जर आपण या 6 पायऱ्यांचे पालन केले ना, तर शाब्दिक उदाहरणे एकदम सोपी होतात. पहिली पायरी, प्रश्न अगदी शांतपणे आणि लक्षपूर्वक वाचायचा. दुसरी पायरी, योग्य ते चल म्हणजेच व्हेरिएबल एक्स मानायचे. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे प्रश्नातील अटींनुसार अचूक समीकरण तयार करायचे. त्यानंतर त्याला वर्ग समीकरणाचे रूप द्यायचे, अवयव पाडून ते सोडवायचे आणि शेवटी आपल्या उत्तराची नक्की पडताळणी करायची. लक्षात ठेवा, प्रत्येक पायरी समजून घेतली की गणित खूप सोपं होतं. भाग 2. वयाची आणि क्रमिक संख्यांची उदाहरणे. आता आपण मगाशी पाहिलेल्या 6 पायऱ्यांचा प्रत्यक्ष वापर करून पाहूया. आणि सुरुवात करूया वयाच्या एका सोप्या उदाहरणापासून. प्रश्न अगदी लक्ष देऊन वाचा. प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार 84 आहे. तर तिचे आजचे वय काढा. इथे गणिताचे सर्वात महत्त्वाचे संकेत लपलेले आहेत. पूर्वी आणि नंतर या 2 शब्दांवर खास लक्ष द्या बरं का. गणिताची भाषा डिकोड करण्यासाठी हे शब्द समजणे अत्यंत गरजेचे असते. आता आपण एक्स कसा मानायचा ते पाहूया. समजा आपण प्रगतीचे आजचे वय एक्स वर्ष मानले. याचा साधा आणि सरळ अर्थ काय होतो की 2 वर्षांपूर्वी तिचे वय साहजिकच एक्स वजा 2 असेल, बरोबर? आणि 3 वर्षानंतर ते एक्स अधिक 3 असेल. बघा, शब्दांचे किती सहजपणे गणिताच्या सूत्रात रूपांतर झाले आहे. आणि याचवरून आपले सुरुवातीचं समीकरण कसे तयार होते ते पहा. प्रश्नात दिलेल्या अटीनुसार या दोन्ही वयांचा गुणाकार 84 आहे. म्हणजेच एक्स वजा 2 आणि एक्स अधिक 3 यांचा गुणाकार आपण 84 बरोबर मांडायचा आहे. हीच आपल्या उत्तराची पहिली आणि सर्वात भक्कम पायरी आहे. आता आपण हे दोन्ही कंस हळूवारपणे सोडवूया. गुणाकार करून विस्तार केल्यावर आपल्याला एक्स वर्ग अधिक एक्स वजा 90 बरोबर 0 हे अंतिम वर्ग समीकरण मिळते. आता याचे अवयव पाडायचे. अवयव पाडल्यावर आपल्याला एक्सची 2 मूल्ये मिळतील, वजा 10 आणि 9. आता इथे आपले लॉजिक वापरायचे. कोणाचेही वय कधीही ऋण किंवा निगेटिव्ह असू शकते का? अजिबात नाही. त्यामुळे वजा 10 हे उत्तर आपण बाद करतो आणि प्रगतीचे आजचे वय 9 वर्षे आहे हे अगदी ठामपणे सांगतो. एकदम सोपं होय ना? आता आपण पुढच्या उदाहरणाकडे वळूया. प्रश्न असा आहे, 2 क्रमिक नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. तर त्या संख्या काढा. आता पुढे जाण्यापूर्वी क्रमिक नैसर्गिक संख्या म्हणजे नक्की काय हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. क्रमिक म्हणजे एकामागून एक येणाऱ्या संख्या. मूळ संदर्भानुसार जर आपण पहिली नैसर्गिक संख्या x मानली तर तिच्या पुढची क्रमिक संख्या आपण x+2 घेतोय. हीच चलाची अचूक निवड आपल्याला योग्य उत्तरापर्यंत घेऊन जाणार आहे. आता इथे दिलेल्या स्पष्टीकरणाकडे लक्ष द्या. प्रश्नात सांगितल्याप्रमाणे आपण या दोन्ही संख्यांचा म्हणजेच एक्सचा आणि x+2चा वर्ग केला आहे आणि त्यांची बेरीज बरोबर 244 इतकी मांडली आहे. समीकरणाची ही मांडणी अगदी तर्कशुद्ध आहे. आता आपण हा कंस अगदी लक्षपूर्वक सोडवूया. कंसाचा विस्तार करून पूर्ण समीकरणाला 2 ने भागले असता आपल्याला x² अधिक 2x वजा 120 बरोबर 0 हे सोपे वर्ग समीकरण मिळते. याचे अवयव पाडल्यावर एक्सची मूल्ये -12 किंवा 10 येतात. पुन्हा एकदा आपला तोच नियम. नैसर्गिक संख्या कधीही ऋण असू शकत नाहीत, म्हणून आपण -12 बाजूला काढतो आणि आपले उत्तर 10 मिळते. म्हणजेच त्या संख्या 10 आणि 12 आहेत. भाग 3. वेग आणि भागाकाराची उदाहरणे. आता आपण बोर्डाच्या परीक्षेत नेहमी विचारल्या जाणाऱ्या थोड्या प्रगत पातळीवरील गणितांकडे वळणार आहोत. थोडं लक्ष द्या, हे खूप महत्त्वाचे आहे. बघा, प्रश्न असा आहे, एक बोट प्रवाहाच्या दिशेने 36 किलोमीटर जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने परतून येण्यास 8 तास घेते.
संथ पाण्यात बोटीचा वेग 12 किलोमीटर पर तास आहे, तर प्रवाहाचा वेग काढा. वेगावरील अशा उदाहरणांची अनेक विद्यार्थ्यांना विनाकारण भीती वाटते, पण गोष्टींची योग्य पद्धतीने मांडणी केली तर यात अजिबात काही कठीण नाहीये. आपण अतिशय सोप्या पद्धतीने प्रवाहाचा वेग x मानूया. आता थोडं लॉजिक लावा. जेव्हा बोट प्रवाहाच्या दिशेने जाते तेव्हा पाण्याचा प्रवाह बोटीला पुढे जायला मदत करतो, म्हणून एकूण वेग 12 अधिक x होतो. आणि जेव्हा बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येते तेव्हा प्रवाह बोटीला विरोध करतो, म्हणून वेग 12 x होतो. हे एकदा समजले की आपले अर्धे काम तिथेच झाले. आता आपल्याला विज्ञानातील एका सुवर्ण सूत्राची नक्कीच आठवण येईल. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. बोटीला जाऊन परत येण्यासाठी एकूण 8 तास लागले आहेत. म्हणजेच प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी लागलेला वेळ आणि विरुद्ध दिशेने येण्यासाठी लागलेला वेळ, या दोन्ही वेळांची बेरीज आपण 8च्या बरोबर मांडली आहे. इथे आपल्याला अतिशय काळजीपूर्वक लसावी म्हणजेच LCM काढावा लागतो. कोणतीही घाई न करता प्रत्येक पायरी तपासून तिरकस गुणाकार करून जेव्हा आपण हे समीकरण सोडवतो तेव्हा शेवटी x वर्ग बरोबर 36 हे अत्यंत सोपे समीकरण मिळते. याचाच अर्थ x चे मूल्य 6 आहे, म्हणजेच प्रवाहाचा वेग ताशी 6 किलोमीटर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हळूवारपणे पायऱ्या सोडवल्या की कठीण वाटणारे गणितही किती सहज सुटते. आता आपण शेवटच्या प्रकाराकडे आलो आहोत. हे आहे भागाकाराचे उदाहरण. 460ला एका नैसर्गिक संख्येने भागले असता भागाकार हा भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6ने जास्त आहे आणि बाकी 1 येते. अशा गणितांमध्ये शब्दांची रचना खूप गुंतागुंतीची वाटू शकते. त्यामुळे प्रश्नातील प्रत्येक शब्दाचा अर्थ शांतपणे समजून घेणं गरजेचे असते. आपण या गणितातून गरजेची माहिती बाहेर काढूया. समजा आपण भाजक म्हणजेच डिवायझर x मानला, तर प्रश्न अगदी स्पष्टपणे सांगतो की भागाकार हा भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6ने जास्त आहे. म्हणजेच आपला भागाकार 5x अधिक 6 किंवा 6 अधिक 5x इतका येईल. आता इथे लक्ष द्या. आपण गणिताचा एक अतिशय मूलभूत सिद्धांत वापरत आहोत. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आपण आत्तापर्यंत जी काही मूल्ये काढली आहेत ती सर्व या सूत्रात अगदी अचूकपणे मांडली आहेत. आता कोणतीही पायरी न गाळता आपण हा कंस सोडवूया. गुणाकार केल्यावर 5x² अधिक 6x वजा 459 बरोबर 0 हे समीकरण मिळते. याचे अवयव पाडल्यावर आपल्याला x चे मूल्य 9 मिळते, म्हणजेच आपला भाजक 9 आहे. आणि जर आपण हे x चे मूल्य भागाकाराच्या सूत्रात टाकले तर 5 गुणिले 9 अधिक 6 बरोबर 51 हा आपला भागाकार मिळतो. किती छान प्रकारे आपण हे सोडवले. भाग 4 उजळणी आणि उपयोग. या सत्राच्या शेवटच्या टप्प्यात आपण पाहिले असेलच की एकाच तर्कशुद्ध पद्धतीने सगळे अवघड प्रश्न किती सहज सोडवले जाऊ शकतात. चला तर मग या पायाभूत पायऱ्यांची पुन्हा एकदा उजळणी करूया. गणितातील खरा आत्मविश्वास तेव्हाच येतो जेव्हा आपण प्रश्न लक्षपूर्वक वाचतो, योग्य चल मानतो, समीकरण अचूक बनवतो आणि सर्वात शेवटी मिळणाऱ्या उत्तराची दिलेल्या अटीनुसार शांतपणे पडताळणी करतो. हीच गणित अचूक सोडवण्याची गुरुकिल्ली आहे. आजचे सत्र संपवताना एका नव्या विचाराकडे वळूया. जर या 6 पायऱ्यांच्या पद्धतशीर विचारसरणीमुळे बीजगणित इतके सोपे आणि मजेचे होऊ शकते, तर असा विचार करा की हीच अचूक आणि टप्प्याटप्प्याने विचार करण्याची पद्धत वापरून भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रासारख्या इतर वैज्ञानिक विषयांवरही किती सहज प्रभुत्व मिळवता येईल. नक्की विचार करा. आजच्या सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या सत्रात.